एनर्जीचा ड्राय रन ऑटो स्विच आहे। हा ऑटो स्विच 0.5 HP ते 7.5 HP च्या मोटरपर्यंत चालणार आहे। हा ऑटो स्विचमध्ये काय फीचर्स हे मी तुम्हाला सांगतो। हा स्विच जे लावले आहे हे मिनिट आहे, ऑन डिले मिनिट आहे। 1 मिनिट स्विच वरती केलं तर 1 मिनिट, स्विच मध्ये केलं तर 3 मिनिट आणि स्विच खाली केलं तर 5 मिनिट आहे। पण आपण 1 मिनिटात मध्ये लावून चेक करणार। आता मी हे कनेक्शन कसं करायचं आहे मी तुम्हाला दाखवतो। पहिले हे मेन वायर, मेन्समधनं इनपुट वायर RYB आणि ह्याच्याबरोबर हे लाल, पिवळी आणि नीली ऑटो स्विचची वायर लावून घ्या। हे लावल्यानंतर ह्याच्या आधी तुम्ही हे जे लिंक असतं 2 आणि 3 हे काढून घ्या। हे काढल्यानंतर पांढरी वायर, एक पांढरी वायर P2 ला लावा, एक पांढरी आणि काली वायर P3 ला लावा। तिथे नाही जमत तर इथे लावू शकतो आपण। आणि एक काली वायर P2 ला लावा। हे लावल्यानंतर तुम्ही युनिट ऑटोमध्ये ठेवा आणि ऑन करा। मी आता ऑन करतो। कनेक्शन चालू केल्यानंतर जर हे SPPचा दिवा लागत असेल तर समजायचं आपला जे वायरचा सिक्वेन्स उलटा आहे। ऑन आणि B वायर बंद करून बदलून घ्या। जसं बघितले की मी हे आता बंद करून सिक्वेन्स बदलला आहे आणि मी हे परत कनेक्शन चालू करतो। कनेक्शन चालू केल्यानंतर हे जे पॉवर ऑन डिले लाल आणि हिरवा लागते म्हणजे हे ऑन डिलेमध्ये आहे। हा 1 मिनिटचा टाईम लावल्यानंतर हा युनिट ऑटो स्विच आता 1 मिनिटाने चालू होईल। आता जसं की 1 मिनिट नंतर हा चालू झाला आहे। चालू केलं की तुम्हाला हे सेट बटन दाबलं की हे असं ब्लिंक झालं, समजायचं की हा सेटिंग होतोय। आता हे सेट झालं। आता तुमचं कनेक्शन्स वगैरे वायरिंग ओके आणि मोटर चालू आहे। आता हे तुम्ही बघितले ऑटोमध्ये चालू केले आणि जर आपण हे मॅन्युअलमध्ये तुम्हाला चालू करायचं असेल तर मॅन्युअल बंद केलं की हा युनिट बायपास होणार। युनिट बायपास झाला की तुम्हाला ह्याचे थ्रू चालू बंद करायला लागेल। तुमचं हे ड्राय रन आणि ओव्हरलोड नाही होणार, फक्त मोटर चालू आणि बंद होईल।